एक दिवशी असंच मी एका पानटपरीच्या बाजूला उभा होतो. हं, तिथे एक मुलगा स्मोक करत उभा होता. हं, म्हणून मी त्याला सांगितलं, "बाबा, या सिगारेटच्या पाकिटावर जे चित्र आहे ना, हं. मी तसा माणूस तिथे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बघितला. तर मी तुला ही गोष्ट सांगतोय, की आज ना उद्या तुझीही ही अवस्था येऊ शकते जर तू व्यसन नाही थांबवलंस तर." म्हणजे एक वेळ अशी येते, की माणसाला तहान लागली आहे तरी पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. कारण जास्त पाणी प्यायलं तर पोटात पाणी होईल, ते पाणी काढण्यासाठी हॉस्पिटलला जावं लागेल आणि हे चक्र परत परत चालू राहील. अशा स्थितीमध्ये गेल्यानंतर मग तो माणूस असं म्हणतो, की त्या काळामध्ये ज्या वेळेला मला सगळ्या लोकांनी मार्गदर्शन ज्या वेळेला केलं होतं, त्याच वेळेला जर ऐकलं असतं, हं, तर आज मला असं जगावं लागलं नसतं. हं, तर तो अगदी कवळा मुलगा होता. त्याने मला काय उत्तर दिलं असेल? हं. त्याला झालं असेल, माझं असं काही होणार नाही. हा गैरसमज आहे ना, माणसाला अजून त्या व्यसनामध्ये करायला भाग पाडतो. आता वयाच्या 15-16 वर्षाची मुलं सुद्धा त्याच्यामध्ये अडकतात. तर त्यासाठी असं काही आवश्यकता नाही की पुरुषच असतील. हां. महिलांनाही मध्येही हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात वाढलाय. कुठलीही आई जेव्हा मुलाला जन्म देते तर ते अपराधाला तर 100% जन्माला घालत नाही किंवा नशेडीला तर 100%च घालत नाही. आता 15 वर्ष म्हटल्यानंतर त्यांनी अर्ली साईन काय ओळखावे की माझा मुलगा किंवा मुलगी ही नशेकडे वळते. आज मला डिप्रेशन आहे, बरोबर. आज मला आनंद आहे, हं. आज मला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायचंय, आज माझी सॅलरी झाली. तर कुठल्याही कारणाने तो माणूस व्यसन करू शकतो. आणि एक वेळ अशी येते की आपण जेवलो नाही तरी चालेल, पण व्यसन करायला पाहिजे. आणि रात्री जास्त घेतली होती म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त घ्यायची. प्रत्येक माणसाला व्यसनाधीन असला तरी सुद्धा त्याला असं वाटत असतं की हे व्यसन मी करतोय म्हटल्यानंतर मी कधीही सोडू शकतो. त्याला बाहेर पडायचं खूप आहे. त्याला असंही वाटतंय की मी कधीही बाहेर पडू शकतो. पण त्या व्यसनाचा पिंजरा एवढा स्ट्रॉंग आहे हं, की जरा बाहेर पडायचा प्रयत्न केला हं. की परत ते मानसिक ट्रॉमाज, विचार या सगळ्या गोष्टींमध्ये परत तो त्या पिंजऱ्यामध्ये येऊन बसतो. म्हणजे त्याला कळते ही माझी जबाबदारी आहे, पण तो जबाबदारी पूर्ण करूच शकणार नाही. एका अर्थी तो एक पिंजरा आहे. हां. त्या पिंजऱ्यामध्ये जरी तो इतरांना दिसत नसला बरोबर. तरी त्याने विचारांमध्ये तो पिंजऱ्यामध्येच आहे. अरे बापरे! म्हणजे हे जरा अवघडच आहे. हा म्हणजे रिव्हर्स त्याच्यामध्ये दिसतच नाहीये. डायरेक्ट पुढे, पुढे, पुढेच चाललाय व्यक्ती. नमस्कार, मी प्रोफेसर सोनाली आपलं सगळ्यांचं स्वागत करते महासतलोक सत्याचा शोध या पॉडकास्ट चॅनलमध्ये, जिथे घेतला जातो शोध सत्याचा आणि तेही प्रमाणासोबत. पण आज प्रमाण नाही बोलणार, तर आज अनुभव बोलणार. स्वागत करूया आजच्या गेस्टचं, श्री समीप नागवेकर सर, जे आहेत प्रेसिडेंट दी ॲडिक्शन सेंटरचे आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया आजच्या विषयाबद्दल. चला तर मग स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सर, आज नशा एक प्रकारचा एन्जॉयमेंटचा पार्ट आहे आणि सोबतच नशा म्हटलं तर कुठेतरी त्याचं फार वाईट एक आपल्या समोर पिक्चर पण येतं. सर, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की पहिल्यांदा जो कुठला माणूस असतो तो सुरुवात करतो कुठून? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, की पूर्वी माणूस हा जो समाजप्रिय प्राणी आहे, त्या समाजप्रिय प्राण्यामध्ये त्या अन्न, वस्त्र, निवारा या 3च गरजा होत्या. बरोबर. ज्या गरजा असल्या, की माणसाचं जीवनमान व्यवस्थित चालतं, असं समज होता. हं, काळानुरूप त्या गरजा वाढत गेल्या. हं, गरजा वाढत गेल्यानंतर गरजांचे स्रोत वेगवेगळे वाढत गेले. हं, हं. एकेकाळी आपल्याला मोबाईल आपल्या हातात एक 20-30 वर्षापूर्वी कोणाच्याकडे मोबाईल नव्हते. बरोबर. पण आता मोबाईल हातामध्ये आल्यापासून मोबाईल हे काळाची गरज, राइट सर. जगण्याची गरज तशी तयार झाली. तसंच माणसांचं लाईफस्टाईल जसं असं बदलत गेलं, हं, तसं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये एंटर करत गेल्या. हं, हं. जसं चहा घेणं हो. माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी एंटर करत गेल्या. आता माणूस जेव्हा व्यसनाशी, कुठल्याही प्रकारच्या व्यसनाशी ज्यावेळेला इंट्रोडक्शन करतो, त्यावेळेला त्याच्या कन्सेप्ट सर्वसामान्य विचारांनुसार काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, म्हणून हं, त्याला त्या गोष्टी कराव्याशा वाटतात. लहानपणी किंवा तरुणपणी 4 मित्र शाळा बंक करून किंवा लपून-छपून सिगारेट ओढणं, हं. ते एक थ्रिल वाटतं. हो. आणि तो एक एक्सपिरियन्स असा असतो, की त्या त्या लोकांना प्रत्येक व्यक्तीला तो भावत असतो. मनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो एक्सपिरियन्स स्टोअर होत असतो. बरोबर सर. मग व्यसन केल्याने मला आनंद मिळतो, हं. अशा प्रकारची एक कन्सेप्ट मनामध्ये रजिस्टर होते. अच्छा. आणि मग ती कळत-नकळत पुढच्या काळामध्ये जसं-जसं त्या आनंदाचा एक्सपिरियन्स रेग्युलर बेसवर घेण्यासाठी हं, जसं-जसं ती वारंवारता वाढत जाते, हं. तसं-तसं तो एक लाईफचा एक पार्टच तयार होतो.
म्हणजे पूर्वीच्या काळी जसं फक्त अन्न वस्त्र निवारा होतं, हम्म. तसं आता एक व्यसन करणं हा सुद्धा एक गरज आयुष्याचा एक झाली आहे. भाग बनलेला आहे. अच्छा. आणि कळत नकळत त्या गरजा नसतानाही आपण या सगळ्या गोष्टी करतोय. ज्या वेळेला त्याचं नुकसान व्हायला लागतं, त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात येतं, की ही गोष्ट आपण नाही करायला पाहिजे. अच्छा. तर हा प्रकार त्याच्यामध्ये जास्ती करून जाणवतो, की गरजा गरज नसतानाही हम्म. आपण त्याची गरज बनवतोय. एक वेळ सुरुवातीच्या काळामध्ये एन्जॉयमेंट हम्म. हे कारण असतं, पण हो. त्यानंतर एक काळ असा येतो, की त्याला कारण लागत नाही. हम्म. तो कारण बनवायला सुरुवात करतो. आज मला डिप्रेशन आहे, बरोबर. आज मला आनंद आहे, हम्म. आज मला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायचंय, आज माझी सॅलरी झाली. तर कुठल्याही कारणाने तो माणूस व्यसन करू शकतो. त्यामुळे व्यसनाधीनता ही ज्या वेळेला सुरुवात होते, त्यावेळेला तो माणूस स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहतच नाही. मग बरोबर. व्यसन त्याला कंट्रोल करायला लागतं. असा सगळा प्रवास आहे. तर सर एखादा माणूस जेव्हा पहिल्यांदा व्यसन स्टार्ट करतो, मग त्यानंतर हळूहळू तेवढी स्ट्रॉंग का होत जाते? कसं असतं ना, की ह्या सगळे व्यसनांची जी माध्यमं आहेत, हां. जसं चरस, गांजा, दारू, हम्म. मोबाईल ॲडिक्शन, अच्छा. गॅम्बलिंग ॲडिक्शन, एखाद्या व्यक्तीचं सुद्धा ॲडिक्शन असू शकतं. हम्म. तर सुरुवातीच्या काळामध्ये त्या व्यसनांनी त्याला आनंद दिलेला असतो त्या व्यक्तीला. अच्छा. त्या पर्टिक्युलर स्ट्रेसमधून रिलीफ मिळण्यासाठी हम्म. किंवा जे काही टेन्शन्स आहेत, त्या हं. टेन्शन्सला थोडं हलकं करण्यासाठी अच्छा. त्या व्यसनांच्या माध्यमांनी मदत केलेली असते. त्याच्यामुळे ती एक फिलिंग जी आहे, ती मनामध्ये नेहमी स्टोअर करून राहते. हं. समजा आपण एखाद्या व्यक्तीला बघितलं हं. आणि त्या व्यक्तीचं बोलणं, चालणं चांगल्या पद्धतीने जर असेल, हं. तर त्याची पहिली जी छाप पडते आपल्या मनावर, हं. ती चांगल्या पद्धतीची पडते. हं. आणि ती जी छाप आहे, ती वारंवार रेग्युलर आपल्या नजरेमध्ये आल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीविषयी आकर्षण तयार होतं. तसंच हे व्यसनाच्या बाबतीत आहे, हं. की ज्यावेळेला एखादा माणूस ज्यावेळेला व्यसनाला सुरुवात करतो, त्यावेळेला मिळालेल्या काही चांगल्या एक्सपिरियन्स त्याच्या मनामध्ये जे स्टोअर होत जातात. अच्छा. त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टीचं सोल्युशन त्याच्यामध्येच बघायला लागतो. अच्छा. आणि एक वेळ अशी येते, की त्याला समजा अंगाला मध्ये कणकणी आहे, हं. तर त्या कणकणीसाठी तो डॉक्टरांकडे जात नाही. हं. तर मी व्यसन केलं तर मला ती कणकणी बरं होईल. कोरोनामध्ये अशा असं जवळपास आपलं हे ऐकण्यात आलं येस, होतं. येस. लोकांनी घरीच दारू प्यायला सुरुवात केली होती. काय तर म्हणे कोरोनापासून आपण वाचणार. येस, येस. अगदी म्हणजे ह्या काही कॉम्प्लिकेशन्स लोकांमध्ये हं. स्वतःचा डॉक्टर स्वतः होणं, अच्छा. हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त येतो. कारण का तो फक्त व्यसन केल्याने त्या गोष्टीचा काही काळापुरता विसर पडतोय, हं. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाहीये. पण बरं. तो प्रॉब्लेम जो आहे तो तसाच राहतो आणि हं. परत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा तो प्रॉब्लेम परत आपल्यावर समोर उभा असतो. हो. मग हे वारंवार करत राहिल्यामुळे हं. एक वेळ अशी येते, की शरीर त्यामध्ये अरेस्ट व्हायला लागतं. अच्छा. जर ते व्यसन नाही केलं, हं. तर मग शरीर वेड्या-वाकड्या पद्धतीने वागायला लागतं. हातपाय थरथरतात, भास होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या मागचं कारण असं आहे, की त्या व्यसनाने आपल्या शरीरावर पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. आणि एक वेळ अशी येते, की आपण जेवलो नाही तरी चालेल, पण व्यसन करायला पाहिजे. तर एवढी डिपेंडन्सी तयार होते. तर सर एखाद्या माणसामध्ये जेव्हा तो नशा करतो, तर त्याच्या विचारामध्ये आणि त्याच्या वागण्यामध्ये काय फरक दिसून येतो? मुळात म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला तो व्यसनाची सुरुवात आहे, तोपर्यंत ते कोऑर्डिनेशन बरोबर चालतं. अच्छा. तो जे बोलतोय, तो विचार करतोय हं. आणि ते जे वागतोय, याचं कोऑर्डिनेशन बरोबर चांगल्या पद्धतीने असतं. पण जसं-जसं व्यसनाच्या विळख्यामध्ये तो माणूस अडकत जातो, हं. तसं-तसं तो त्याचे विचार वेगळ्या पद्धतीचे असतात हं. आणि त्याचं वागणं वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्या गोष्टींमुळे होतं काय, की त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे हा प्रकर्षाने जाणवायला लागतं. अच्छा. तो ठरवतो खूप, की बाबा मला असं करायचं आहे, माझ्या आयुष्यामध्ये हे चांगले विषय असायला पाहिजेत, माझं कुटुंब आनंदी असायला पाहिजे. बरोबर. पण त्याचं वागणं जे आहे ते दुसऱ्या डायरेक्शनला जात असल्यामुळे किंवा त्या व्यसनामध्ये जसं तो अडकत जातो, हं. तसं त्याच्या वागण्यामध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये तो फरक प्रकर्षाने जाणवायला लागतो. हं. कारण का तो हळू का होईना, पण त्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललेला आहे हे त्याला समजतं. पण त्याची इच्छा एवढी तीव्र असते किंवा तो विळखा एवढा मोठा असतो, की त्याच्यातनं बाहेर पडताना त्याला अशक्य होऊन बसतं. प्रत्येक माणसाला व्यसनाधीन असला तरी सुद्धा त्याला असं वाटत असतं, की हे व्यसन मी करतोय म्हटल्यानंतर मी कधीही सोडू शकतो. हां, हां. पण ते पॉसिबल होत नाही त्याला, कारण का त्याचं शरीर त्यामध्ये अरेस्ट झालेलं आहे. अच्छा. आणि रात्री जास्त घेतली होती म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त घ्यायची किंवा रात्री जास्त झाली होती म्हणून सकाळी जो हँगओव्हर आहे, तर तो कुठलीतरी गोळी घेऊन
त्याच्यातनं हँगओव्हर मधनं बाहेर पडायचं, त्याऐवजी तो स्वतःचा डॉक्टर स्वतः होतो. अच्छा. अशा वेळेला तो डिसिजन घेतो की नाही, मी रात्री घेतली होती, सकाळी थोडीशी घेतली की मला बरं वाटेल. म्हणजे जे सुरुवात त्याने जी केली होती की हम्म. 1 टाइम फक्त संध्याकाळी ड्रिंक करत होता, हम्म. पण हळूहळू ते सायकल सकाळीपासून सुरू होते. आणि मग ज्यावेळेला तो सकाळपासून ती सायकल सुरू होते, त्यावेळेला त्याला जॉब करणं, काम करणं किंवा जबाबदारीचं काम करणं, या सगळ्या गोष्टींचा विसर पडायला लागतो. आणि मग त्याच्यानंतर मग ती परिस्थिती एवढी कठीण होऊन जाते, की त्यावेळेला त्याला विचार एक करणं, वागणं आणि त्याला आयुष्यामध्ये नेमका ट्रॅक सापडत नाही. आणि तो स्वतःच्या विचारांच्याच गुंत्यामध्ये एवढा अडकून बसतो, की त्याला ते सगळं असह्य होऊन जातं, अशक्य होऊन जातं. म्हणजे दादा तुम्ही जे सांगताय, समजा एखाद्या व्यक्तीने नशा केलाय, त्यानंतर मग त्याला कुठेतरी फील होतं, की मी कधी सोडू शकतो, हा त्याचा सगळ्यात मोठा पहिला भ्रम. येस. आणि दुसरं म्हणजे त्याचं जे वागणं आहे ते अशा प्रकारे होत चाललंय, की इनडायरेक्टली त्याला करायचंय, पण तो करूच शकत नाहीये नाही, आणि तो करणार पण नाहीये. नाही. म्हणजे त्याला कळते ही माझी जबाबदारी आहे, पण तो जबाबदारी पूर्ण करूच शकणार नाही. हां, एका अर्थी तो एक पिंजरा आहे. हां. त्या पिंजऱ्यामध्ये जरी जरी तो इतरांना दिसत नसला, बरोबर. तरी त्याने विचारांमध्ये तो पिंजऱ्यामध्येच आहे. त्याला बाहेर पडायचं खूप आहे. त्याला असंही वाटतंय, की मी कधीही बाहेर पडू शकतो. पण त्या बरोबर. व्यसनाचा पिंजरा एवढा स्ट्रॉंग आहे, हं, की जरा बाहेर पडायचा प्रयत्न केला, हं. की परत ते मानसिक ट्रॉमाज, विचार या सगळ्या गोष्टींमध्ये परत तो त्या पिंजऱ्यामध्ये येऊन बसतो. आणि मग अरे त्यापेक्षा माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यापेक्षा मी असंच माझं आयुष्य आहे. एक वेळ अशी येते, की तो एक वेळ कुटुंबाला सोडून द्यायला तयार होतो, हं. पण व्यसनाला सोडू शकत नाही. मग त्यावेळेला त्याला मदत घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. सर, आता तुम्ही जे बोलताय हे ऐकूनच अशी भीती वाटतीये. कारण आता जे पॉडकास्ट आता बघतायत, आता बघताना पण काही लोकांच्या डोक्यामध्ये त्यांच्याच अवतीभोवती जे लोक आहेत ते त्यांच्या नजरेसमोर येत असते, येस. की आता हा माणूस किती अडकलेला आहे. तर सर मला एक तुम्ही सांगा, की जेव्हा असा प्रकार तुमच्यासोबत कधी म्हणजे फर्स्ट टाईम घडला होता, तर इनडायरेक्टली कधी कुठल्या सेंटरमध्ये माणूस येतो, तर तुम्हाला लगेच कळतं का, की कुठल्या स्टेपचं व्यसन त्याने केलेलं आहे, की कुठल्या स्टेजपर्यंत गेलाय? येस. कसं आहे ना, की हां. आत्ता लोकांमध्ये थोडीफार जागरूकता यायला लागली. हं, पण एक काळ असा होता, की जोपर्यंत तो व्यक्ती पूर्णपणे हॉस्पिटलायझेशन होत नाही, हं. तोपर्यंत अशा प्रकारचे उपचार आहेत या संदर्भात कल्पना नव्हती. ज्यावेळेला तो व्यक्ती स्वतःच्या व्यसनाचं समर्थन करतोय, हं. त्यावेळेला त्याला मदतीची आवश्यकता आहे. सुरुवातीला काही जे प्रश्न उत्तर आमचे त्या पेशंट बरोबर, त्या व्यक्तीबरोबर होतात, त्याच्यामध्ये त्याने त्याचं उत्तर देण्याची कन्सेप्ट कशी आहे, हं. त्याच्या आधारावर आम्हाला लक्षात येतं, की हा किती डीप रूटेड आजार त्याच्यामध्ये मध्ये बसलेला आहे. हं. कारण का जर तो त्या गोष्टी मान्य करायलाच तयार नसेल, माझी बायको सोडून गेली, पण हं. त्याला दारू जबाबदार नाही. हं. माझं आर्थिक नुकसान झालं, पण हं. त्याला दारू जबाबदार नाही. त्यासाठी कोणतरी दुसरा व्यक्ती जबाबदार आहे किंवा दुसरी घटना जबाबदार आहे. पण व्यसन नाही. व्यसन नाही. अशा पद्धतीचं एक तो ज्यावेळेला समर्थन करायला लागतो, हं. त्यावेळेला त्याला मानसिकरित्या तो त्या गोष्टींमध्ये कंप्लीटली अरेस्ट झालेला आहे. या गोष्टी लक्षात येतात. अरे बापरे! म्हणजे हे जरा अवघडच आहे. हां, म्हणजे रिव्हर्स त्याच्यामध्ये दिसतच नाहीये. डायरेक्ट पुढे, पुढे, पुढेच चाललाय व्यक्ती. आता हं. आता सर्वसाधारणतः कसं आहे, हं. मी तुम्हाला हं. मगाशी सांगितलं, की हं. 15 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी सेंटर हं. सुरू केलं होतं, हं. त्यावेळेला परिस्थिती अशी होती, की वयाने 40च्या वर असलेले हो. किंवा त्यांचं जास्त वय आहे, पण ॲडिक्शन खूप प्रमाणात जास्त आहे. अशा पद्धतीचे लोकं एन्क्वायरीज करायचे किंवा त्यांचे फॅमिली मेंबर आमच्याकडे ॲडमिट करायचे. ओके सर. हं. पण आता या 15 वर्षामध्ये तो हं. ट्रेंड एवढा शिफ्ट झालाय, अच्छा. की आता वयाच्या 15-16 वर्षाची मुलं सुद्धा त्याच्यामध्ये अडकतायत. बरं, त्यासाठी असं काही आवश्यकता नाहीये, की पुरुषच असतील. हां. महिलांनाही मध्येही हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात वाढलाय. तर ह्याच्या मागे महत्वाचं कारण काय? हं. तर सगळ्यात पहिली गोष्ट मोबाईल कल्चर. हो. जे मोबाईलवर बघितलेलं जे काही रील्समध्ये आपण बघतो, हं. ते रील्समधलं आयुष्य किती छान आहे, हो. असं आयुष्य मला मिळायला पाहिजे. पण वास्तवात तसं नसतं. जेव्हा वास्तवात तसं नसतं, त्यावेळेला माणसाला कळत-नकळत डिप्रेशन यायला लागतं आणि त्या नैराश्याच्या भावनातनं माणूस त्या व्यसनाकडे जातो आणि मग त्या व्यसनाच्या गुरफटण्यामध्ये एवढा गुरफटत जातो, की त्याला कमी वयातच सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. तर मला असं वाटतं, की आत्ता सध्या तरी ॲडिक्शनचा मेजर प्रॉब्लेम जर हं. कशामुळे जास्त वाढतोय, तर टेक्नॉलॉजीचा जसा फायदा आहे, तसं नुकसानही आहे.
फार कमी वयात तुम्हाला सगळ्या पद्धतीची माहिती जर ऍक्सेस करायला मिळाली आणि त्याच्यात मजा आहे असं जर त्या रील्स मधनं जर दिसत असलं, तर तरुण मुलांना जोपर्यंत गाईड केलं जाणार नाही की हे तुम्ही मजा म्हणून तर करताय, पण त्याचं आयुष्यात पुढे काय रूपांतर होणार आहे याविषयी तुम्हाला माहिती नाहीये, तर जोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचं गायडन्स देणारे लोक मिळत नाही. बरेच लोक आहेत समाजात अशा पद्धतीने प्रबोधन करणारे. काही शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षक आहेत ज्यांना आज इच्छा आहे की मुलांना या सगळ्या संदर्भात सांगावं, कारण की त्यांच्या नजरेसमोरच होतंय जे होतंय. पण त्यांना प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची मदत मिळणं अशक्य आहे. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये हा प्रमाण जास्त प्रमाणात बघायला मिळतं. सर, तुम्ही जो पॉइंट मांडलाय की 15 वर्षाची मुलं, म्हणजे 15 वर्ष फार लहान वर्ष झालंय सर. येस, अजून आयुष्याला सुरुवातच झाली नाही. हो, आणि तुम्ही जे म्हणताय की म्हणजे सर बघा, एक मुलगी जेव्हा लग्न करून जाते तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तिची पूर्ण फॅमिली हँडल करेल. त्यानंतर तिचं नवीन आयुष्य म्हणजे तिचा नवरा, तिची सासू सासर, तिची लहान मुलं वगैरे, म्हणजे ती एक प्रकारचं घराला दिशा देणारी स्त्री असते. आणि तीच नशा करून जर तुमच्या सेंटरला येत असते तर तिचं आयुष्य पुढे म्हणजे इमॅजिनेशन आपण करू शकतो. नाही, आता या पर्टिक्युलर विषयामध्ये कसं आहे ना की पुन्हा एकदा तोच विषय आहे की अजूनपर्यंत लोकांना या विषयावर काउन्सिलिंग घेता येतं, या पद्धतीवर औषधोपचार आहेत, या पद्धतीवर मानसोपचार आहेत, या पद्धतीची जागृती गावागावापर्यंत गेलेली नाहीये. हा, काही वेळेला लोकांना ही गोष्ट लक्षात येते की व्यसनमुक्ती केंद्र असतं, रिहॅबिलिटेशन सेंटर असतं, मानसोपचार तज्ज्ञ असतात, पण हे उपचार घेण्यासाठी मी काही वेडा आहे का? अशा पद्धतीचा स्टिग्मा लावून घेण्यापेक्षा मला तिकडे जायचं नाही, अशा पद्धतीचे विचार असतात ना. त्याच्यामुळे लोकांना पहिली आम्ही ओके आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये हे दाखवण्यामध्ये जास्त रस असतो. आज सोशल मीडियामध्ये बघा, कोणीही स्वतःचा स्ट्रगल शेअर करत नाही. सगळेजण आपापले चांगलं, माझं लाईफ छान चाललेलं आहे, हे चाललेलं आहे, हे प्रेझेंट करण्यामध्येच जास्त त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे होतं काय की माझं प्रॉब्लेम मी जर जगापुढे आणला तर मला लोक काहीतरी वेगळ्या नजरेने बघतील, या भीतीने लोक आपले प्रॉब्लेम शेअरच नाही करत. पण या गोष्टींमुळे आपणच स्वतःचं मोठं नुकसान करून घेतोय, ही कल्पना अजून लोकांना येत नाही. माय गॉड सर. सर या सगळ्या पॉइंटवर विचार करता, आता समजा एखादे पॅरेंट्स आहेत, आता 15 वर्ष म्हटल्यानंतर त्यांनी अर्ली साईन काय ओळखावे की माझा मुलगा किंवा मुलगी हे नशेकडे वळते, तर त्यांनी काय करायला पाहिजे? मुळात म्हणजे त्यांच्या मुलांच्या स्वभावामध्ये पहिला प्रकर्षाने जाणवायला लागतं की मुलं अननेसेसरीली खोटं बोलायला लागतात. जी गोष्ट खोटं बोलण्याची काही गरज नाहीये, पण त्या गोष्टींमुळे माझं व्यसन उघडकीस पडेल म्हणून ते कव्हर अप करण्यासाठी अननेसेसरी खोटं बोलायला सुरुवात करतात. त्यांना पैशाचा हिशोब मागितला तर पैशाचा हिशोब देता येत नाही, वेळेचा हिशोब विचारला की काल या वेळेला तू कुठे होता, पण मी जर त्या मित्राबरोबर होता हे जर सांगितलं तर माझं व्यसन पकडलं जाईल, म्हणून तो मित्र काहीतरी वेगळंच कारण सांगतो. तर हे अननेसेसरी खोटं जर मुलगा बोलत असेल किंवा वेळी अकाळी घरातनं गायब होत असेल, तर त्यावेळेला ते एक अलर्ट साईन आहेत की त्यावेळेला फॅमिली मेंबरनी त्यावर जास्त प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. पण सर ह्या तर गोष्टी कॅज्युअल आहेत. आपण एखाद्याला समजा एक एक्झाम्पल पण घेतलं की मी हिशोब मागते, जर माझाच मुलगा असेल तर मी म्हणते की रे बाबा मी तुला पैसे दिले होते, काल काय झालं, आणि तो म्हणे मम्मा मी खाल्ले न झाले, तर मला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या त्याच्यावर भिंग ठेवून बघायचं अशातला तर भाग नाही, पण हीच गोष्ट वारंवार होते. अच्छा, रिपीटेडली होते त्यावेळेला ती गोष्ट लक्षात येते की हा काहीतरी वेगळा खर्च करतोय पण तो आपल्याला सांगत नाही, आणि तो जर खर्च इन्क्रीजिंगली एक्सपोनेन्शियली वाढत असेल मग तर त्या बाबतीत आपल्याला इमिजिएटली ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तुमचं अगदी बरोबर आहे सर. कारण कुठलीही आई जेव्हा मुलाला जन्म देते तर ते अपराधाला तर 100% जन्माला घालत नाही, किंवा नशेडीला तर 100%च घालत नाही. आता हे सोसायटीमध्येच ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर जसं तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर दिलं की विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही याचं खूप छान उत्तर मला दिलंय. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील सरांना तर नक्कीच कमेंट करा. आम्ही सरांचं अजून एक इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्यासोबत तुमच्या प्रश्नांवर नक्कीच उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. समजा एखाद्या व्यक्तीला नशा सोडायचीच आहे, टोटली सोडायची आहे, पण त्यासाठी फार कठीण चाललंय, मग त्याच्यासाठी पहिला टप्पा आणि सगळ्यात कठीण टप्पा काय असू शकतो? पहिला टप्पा म्हणजे 99.99 केसेसमध्ये मला व्यसनाचा प्रॉब्लेम आहे या एक्सेप्टन्सने सुरुवात होते.
हा जर एक्सेप्ट त्या माणसाने केलं तर 99% त्यांनी लढाई जिंकलेली आहे. ओके. फक्त त्याला उरलेली मदत जी आहे, जसं हम्म. काउन्सिलिंग आहे, मेडिकेशन्स आहेत, हम्म. किंवा त्या व्यसनापासून मला दूर राहण्यासाठी कोण कोण मदत करू शकतं अशा लोकांचा समूह तयार करणं आहे, हे अगदी वेळेनुसार घडत जातं. पण होतं असं की तो व्यक्ती वारंवार त्याच व्यक्तींकडे, त्याच मित्रांकडे जातोय, ज्या मित्र व्यसन करतायत. तर त्या लोकांना जर बाहेर पडता येत नाहीये, तर हे या व्यक्तीला काय गाईडन्स करणार? खरंय. तर त्यावेळेला त्याने त्या एक्सपर्टकडे जाऊन, त्या अशा पद्धतीचे जे व्यसनमुक्त लोक आहेत, त्या लोकांकडे जाऊन आपली जी प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करणं अच्छा. हे जास्त गरजेचं आहे. त्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एक संस्था आहे, जी विनामूल्य मीटिंग्स वगैरे अरेंज करते. तुम्हाला वेळोवेळी गाईड करते. तुम्हाला जर तशा पद्धतीचा कुठलाही व्यसनमुक्त मित्रांचा समूह नसेल, तर तुम्हाला तो समूह मिळतो, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. पण डीलिंग विथ ऑन ओन म्हणजे स्वतःवरच सगळ्या गोष्टी अवलंबून जर करायच्या असतील, तर मग त्याच्यासाठी एक्सेप्टन्स हाच पहिला टप्पा असतो. अच्छा. सो सर, अजून एक पॉइंट इथे येतो की आता नशा. आता भरपूर लोकांना नशा म्हटलं की फक्त दारू पहिल्या लक्षात येतं. मला सांगा की आताच्या या सेंचुरीमध्ये नशा म्हणजे किती प्रकारचे नशा आणि काय लेवल पर्यंत आहे? नाही, आता प्रत्येक वर्षी जवळपास नाही म्हटलं तरी 3 कुठली ना कुठली तरी व्यसनाची माध्यमं ऍड होत असतात. पहिले सुरुवातीला फक्त दारू, हो. म्हणजे एक 40-50 वर्षापूर्वी जर बघायला गेलं तर दारू एक होतं, चरस गांजा एक होतं. पण आता ड्रग्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ब्राऊन शुगर आहे, त्यानंतर मेथॅडिन आहे. इवन तुम्ही जर मेडिकलमध्ये गेलात तर झोपेच्या गोळ्या ज्या आपण घेतो त्यांचं सुद्धा व्यसन होऊ शकतं. आपण ऑफिसमध्ये नेहमी वापरणारं व्हाईटनर, हे व्हाईटनर या गोष्टीचा कोणी नशा करू शकेल असा कोणी विचार केलेला नसतो. पण त्याच्यामध्ये असणारे जे केमिकल्स आहेत ते श्वासाद्वारे घेतल्याने मेंदूला शिथिलता येते, त्याच्यानेही नशा होते. मग आजच्या तारखेला जवळपास नाही म्हटलं तरी कमी वयाची जी मुलं आहेत ते इझिली ऍक्सेस त्यांना मिळतो. ह्या अशा वस्तूंसाठी काही बॅन तर करू शकत नाही. मग त्याच्यामधून व्हाईटनरच्या नशा करणारे लोक आहेत. काही लोक पेट्रोलचा जो वास येतो त्या वासाला आतमध्ये घेऊन सुद्धा मेंदूला जो आनंद मिळतो त्याच्यातनं सुद्धा त्यांना व्यसन करण्याची इच्छा असते किंवा तशा पद्धतीच्या गोष्टी तयार होतात. आता तर आमच्याकडे एक नवीन पेशंट जो ऍडमिट झालाय, तो पावाला आयोडेक्स किंवा मूग लावून खातो, हे त्याला व्यसन आहे. सो ही सायकोलॉजी माणसाची जे असते ना, की ती मनाला लागणारी बूज, जो आनंद हाय मिळवणं, यासाठी हे अशा पद्धतीचे काही ना काहीतरी प्रयोग माणूस करायला लागतो. त्याच्यातनं नवीन सबस्टन्सेस समोर येतात आणि त्या सबस्टन्सेस मधनं माणसाची डिपेंडन्सी तयार होऊन हळूहळू का होईना पण त्याच्या मेंदूमध्ये शिथिलता तयार होते. तो कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स पटकन घेऊ शकत नाही. त्याचे रिफ्लेक्सेस स्लो होऊन जातात. मग अशा वेळेला जो मेहनतीचं काम असेल तर तो व्यक्ती मेहनतीचं काम कधीच करू शकत नाही, कारण की मेंदूच काम करत नाही. पण सर, अशा प्रकारचा नशा कोण करेल? पावला आयोडेक्स आणि हे लावून? येस अगदी सर्रासपणे या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आपण कोका कोला किंवा असे जे हे असतात शीतपेय जे असतात, कोल्ड ड्रिंक्स, त्याच्यामध्ये सुद्धा डेस्प्रिनच्या गोळ्या टाकून व्यसन केलं जातं. या गोष्टीवर आपण बॅन करू शकत नाही, पण अशा लोकांना आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून, मेडिकेशनच्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टीशिवायही आयुष्य जगता येतंय या गोष्टीचं मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामध्ये ती एक डेव्हलपमेंट तयार होते आणि आपण काहीतरी चुकीचं करतोय या गोष्टीच्या विषयी त्यांना ज्ञान तयार होतं. तर सर, आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात एकच मोठा प्रश्न येतोय. आता तुम्ही सेंटरवर आहात, बरोबर? सो तुमच्या सेंटरवर असे तुम्ही भरपूर केसेस बघितल्या सर. तुमच्या सगळ्यात कठीण केस कोणती होती? नाही, कठीण प्रत्येक केस चॅलेंजिंगच असते. कारण पहिला चॅलेंज आमच्या मागचा हा असतो की त्याचा डिनायल ब्रेक करणं, की मला असा काही प्रॉब्लेमच नाही, माझ्या कुटुंबामधले लोक असं वागतायत म्हणून मी असा वागतोय, त्यांनी जर नीट वागलं तर मी नीट वागेन. किंवा काही लोक तर अशा पद्धतीने आम्हाला सांगतात की आम्हाला ज्यांनी ऍडमिट केलंय ना त्यांना उपचाराची गरज आहे, त्यांना ऍडमिट करा, मला सोडावं. सो अल्टिमेटली पहिला चॅलेंज हा आहे प्रत्येक पेशंटसाठी. तसं पाहायला गेलं तर मोठं चॅलेंज म्हणजे आमच्या पुढे जे आलं होतं की दारू पिण्यामुळे
त्याचा लिव्हरमध्ये एवढा प्रॉब्लेम तयार झाला होता की त्याच्या सतत तू दारू दारू प्यायला किंवा काही जरी झालं तरी पोटात पाणी व्हायचं. अच्छा. आणि मग डॉक्टरांनी त्याला ही गोष्ट सांगितली होती की तुला 1 लिटर पाण्याची बाटली, तुला तहान लागली काही लागलं तरी 1 लिटर वरती 1 लिटर पाण्याच्या वर तुला पिता येणार नाही. म्हणजे एक वेळ अशी येते की माणसाला तहान लागली तरी पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, कारण जास्त पाणी प्यायलं तर पोटात पाणी होईल, ते पाणी काढण्यासाठी हॉस्पिटलला जावं लागेल आणि हे चक्र परत परत चालू राहील. हे तर जिवंतपणे तो- नरक आहे. हा, जिवंतपणेच नरक आहे. उलट अशा स्थितीमध्ये गेल्यानंतर मग तो माणूस असं म्हणतो की त्या काळामध्ये ज्या वेळेला मला सगळ्या लोकांनी मार्गदर्शन ज्या वेळेला केलं होतं त्याच वेळेला जर ऐकलं असतं तर आज मला असं जगावं लागलं नसतं. सो ही खूप क्रिटिकल कंडिशन आहे. आणि कसं आहे ना की माझा एक एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो की एकदा मी कॅन्सर हॉस्पिटलला गेलो होतो. तर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सगळे म्हणजे जे पेशंट्स होते, आपण सिगरेटच्या पाकिटावर किंवा तंबाखूच्या पाकिटावर ज्या पद्धतीने अकराळ विकराळ चेहरे असतात, ते बघून लोकांनी नशा करू नये या कन्सेप्टने ते चित्र टाकलेली असतात, तसेच लोक मी तिथे बघितले. आणि ज्या वेळेला त्यांच्या बरोबर बसून त्यांच्याशी बोलावं असं मला वाटलं, त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही आता या स्थितीमध्ये आहात, पण ज्या वेळेला तुम्ही बाहेर होतात आणि असं काही झालेलं नव्हतं, त्यावेळेला तुमचे काय विचार होते? तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दिसत होतं की हे असं होणार, पण हे त्याच्याबरोबर झालं असेल, माझ्याबरोबर असं काही होणार नाही. अशा पद्धतीचा गैरसमजाने मी वापर करत गेलो आणि त्याच्यामुळे आज ह्या अवस्थेमध्ये पोहोचलो. आता हा एक्सपिरियन्स माझा त्या कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीतला होता. एक दिवशी असंच मी एका पानटपरीच्या बाजूला उभा होतो. तिथे एक मुलगा स्मोक करत उभा होता. तर मी म्हटलं माझा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मी या व्यक्तीला जर शेअर केला तर तो कदाचित सिगरेट पिणं बंद करेल. बरोबर. म्हणून मी त्याला सांगितलं, बाबा या सिगरेटच्या पाकिटावर जे चित्र आहे ना, मी तसा माणूस तिथे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बघितला आणि त्यावेळेला त्याला मी विचारलं की असं असं त्यावेळेला तुझे काय विचार होते? तर त्यावेळेला त्याने सांगितलं की मला त्यावेळेला असं काही वाटलं नाही माझ्या बाबतीत काय होईल असं. तर मी तुला ही गोष्ट सांगतोय की आज ना उद्या तुझीही ही अवस्था येऊ शकते जर तू व्यसन नाही थांबवलंस तर. तर तो अगदी कवळा मुलगा होता. त्याने मला काय उत्तर दिलं असेल? त्याला झालं असेल, माझं असं काही होणार नाही. म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे की इतरांच्या बाबतीत जे उदाहरण म्हणून जे सांगतो, पण ते माझ्या बाबतीत असं काही होणार नाही. हा गैरसमज आहे ना, माणसाला अजून त्या व्यसनामध्ये करायला भाग पाडतो. म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती असतं की व्यसनामुळे लिव्हर खराब होतं. जर सिगरेट पिलं तर माझे लंग्स खराब होतील किंवा जास्त ओव्हर ड्रिंकिंग केल्यानंतर मला हॉस्पिटलाइज व्हावं लागेल. हे सगळ्या कन्सेप्ट माहिती असतात. पण माझ्या बाबतीत असं काही वाईट होणार नाही. अशा पद्धतीच्या गैरसमजामुळे तो माणूस वारंवार ते करत राहतो आणि एक वेळ ती परिस्थिती दत्त म्हणून समोर उभी राहते आणि मग त्याच्यातनं त्याला बाहेर पडता येत नाही. पण ह्या गोष्टी जर फॅमिली मेंबर्सनी वेळीच जर लक्षात घेतल्या आणि त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्याच्या दृष्टीने एक्सपर्ट ओपिनियन म्हणून किंवा काउन्सिलिंग घ्यायचं म्हणून किंवा ऍडमिशन केले तर ट्रीटमेंट द्यायची म्हणून जर प्रयत्न केला तर त्याला ऍटलिस्ट त्याच्या बाबतीत काय घडतंय हे त्याला कळेल तरी. अदरवाईज तो त्या डायरेक्शनला चालला आहे की जिथे गाडी धडकणारच आहे. त्याच्यामुळे त्याला माहित नाहीये की आपण काय करतोय. असं कधी झालंय दादा की तुम्हाला एखादा पेशंटला उचलून घेऊन यायला लागलंय? येस, येस. जवळपास नाही म्हटलं तरी आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दर महिन्याला 40 एक ऍडमिशन्स होतात. अच्छा. तर 40 पैकी जवळपास 30 एक ऍडमिशन्स असे आहेत ज्या लोकांना आम्हाला घेऊन यावं लागतं. कारण त्याची इच्छा जरी भरपूर असली तरी तो स्वतःच्या पावलांनी कधी सेंटरपर्यंत येत नाही. त्याच्यामुळे आम्हालाच जाऊन त्याला समजवून घेऊन यावं लागतं. पर्यंत. अरे बापरे! आणि सर या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तो माणूस जेव्हा सेंटरमधून बाहेर पडतो, तर त्याला समजा असं वाटत असेल की आता मी पूर्ण ठीक झालोय, तर तो परत व्यसनाकडे वळतो का? येस. वळतो. वळू शकतो. म्हणजे अगदी 100% नाही सांगता येणार. पण ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर ट्रीटमेंट पिरियड जर त्याच्यामध्ये मला व्यवस्थित राहण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, या गोष्टीच्या प्लॅन्स करून त्याने जर चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या आणि तो सेंटरच्या संपर्कात रेग्युलर बेसिसवर राहिला तर त्याच्या आयुष्यामध्ये परत कधी प्रॉब्लेम होऊ शकत नाही. पण जर तो पुन्हा त्याच मित्रांमध्ये राहत असेल आणि जरी त्याचा मानसिकरित्या तो सक्षम झालेला असेल की व्यसनाला नाही म्हणायचंय, पण हीच परिस्थिती कायम राहणार नाहीये.
प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाची मानसिक स्थितीमध्ये सतत बदल होत असतात. बरोबर. कधी ते खूप पॉझिटिव्ह असतात, कधी डिप्रेस असतात, कधी काय असतात. मग त्यावेळेला चल एकदा इतके दिवस झालेत, मी नाही केलंय. थोडंसं केल्याने काय होणार आहे? अच्छा. म्हणून त्या वाटेला तो माणूस जातो आणि परत पूर्वी ज्या पद्धतीने त्याचं सगळं सुरू झालं होतं, त्याच पद्धतीने पुन्हा चक्र सुरू होतं. म्हणजे परत त्याच ट्रॅकला तो येऊन जातो. येस. सो सर या सगळ्या पॉइंटला बघता एक पॉइंट अजून असा एक आहे सर, की जेव्हा एखादा व्यसन करतो, तर तो कुठे ना कुठे क्राईमच्या दिशेने सुद्धा वळतो. येस. असे पण काही अनुभव आलेत का तुम्हाला? येस. आता मी साधारण 10 वर्षापूर्वी हं. एक फ्रीडम फाउंडेशन नावाची एक ऑर्गनायझेशन होती, हं. ज्यांच्या मार्फत मला एरोडा जेलमध्ये असणारे जे कैदी आहेत त्यांना लेक्चर देण्यासाठी किंवा हं. त्यांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीने मला संधी मिळाली. हं. जवळपास 4 की 5 मी सेशन्स अटेंड केले. व त्या सेशन्समध्ये मला ही गोष्ट लक्षात आली, की जेलमध्ये असणारा व्यक्ती हं. हा जन्मतः क्रिमिनल नाहीये. बरोबर. पण त्याच्यावर आलेली परिस्थिती आणि ही व्यसनाधीनता, हं. त्या व्यसनाच्या नशेमधनं त्याच्या हातून ते क्राईम घडलेले आहेत. पण आता त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. पण कायद्यानुसार असं कुठे प्रोव्हिजन नाहीये, की तो नशेमध्ये होता म्हणून त्याचं रिहॅबिलिटेशन केलं जावं. तो गुन्हा आहे, तो गुन्हाच आहे. दोनच राईट. पण ही गोष्ट आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या लोकांना ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की त्या नशेमध्ये आपल्या हातून बऱ्याचशा गोष्टी घडतात, ज्या दुसऱ्या दिवशी आपल्याला लक्षात राहत नाही. म्हणजे उदाहरणार्थ ब्लॅकआउट स्टेज हं. एका व्यसनामध्ये एक ब्लॅकआउट स्टेज अशी स्टेज असते, हं. की ज्याच्यामध्ये त्याला आदल्या दिवशी मी काय केलंय, हं. मी कोणाला शिव्या दिल्यात, कोणाला मारलंय, ही गोष्ट लक्षातच राहत नाही. पण त्या त्या अवस्थेमध्ये माणसाच्या हातून ॲक्सिडेंट होऊ शकतात, एखाद्याचा खून होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी होणं अगदी स्वाभाविक आहे व्यसनामध्ये. त्याच्यामुळे त्याचं व्यसनाची इंटेन्सिटी किती आहे, त्याच्या आधारावर आपल्याला त्याला गाईड करणं गरजेचं असतं. तर एरोडामध्ये आलेला एक्सपिरियन्स असा आहे, हं. की बरेच लोकं त्यानंतर माझ्या लेक्चरनंतर मला येऊन भेटले. त्यांनी मला सांगितलं, की "सर, आत्ता ही तुम्ही गोष्ट सांगताय, पण आधी आम्हाला जर ही गोष्ट कळली असती, तर कदाचित आमच्या हातून हा गुन्हा घडलाच नसता." पण प्रॉब्लेम हा आहे, की आजच्या तारखेमध्ये आपण जरी लोकांना ही गोष्ट सांगितली, तरी सुद्धा लोकांना ती रिलेट होणं आणि त्याच्यावर उपचार घेण्याची मानसिक तयारी होणं, हा एक मोठा टास्क आहे. सर तुमच्याशी डिस्कस करताना भरपूर पॉइंट्स क्लिअर होत आहेत माझे. आणि नशा हे किती भयानक असू शकतं आणि काय रूपांतरित होऊ शकतं, कशात रूपांतरित होऊ शकतं, हे सुद्धा मला दिसून पडतंय. सर आता इनडायरेक्टली ज्या मुली नशा करतायत, बरोबर? किंवा आता जो ट्रेंड चाललाय, भरपूर पॅरेंट्स स्वतः नशा करतात. पार्टीज असतील तिथे नशा म्हटल्यानंतर एक प्रकारचं प्राउड फील करत जातात, "अरे यार मला ड्रिंक्स सर्व्ह करली किंवा मला ऑफर केली." सर हा काय प्रकार आहे? हा नशेकडे जाणारं वळण आहे, की एक प्रकारचं खरंच प्राउड फिलिंग आहे? नाही, कसं आहे ना, की आपण एखादी गोष्ट माझ्याकडे आहे, माझ्याकडे डिग्री आहे. या गोष्टीविषयी मी प्राउड फील करत असतो. कारण का, ती गोष्ट मी एका स्ट्रगल करून, मेहनत करून ती डिग्री मिळवलेली. बरोबर. पण अशा पद्धतीचं लाईफस्टाईल, हं. जे लाईफस्टाईल आभासी आहे. मी ड्रिंक करणं हे सोफिस्टिकेटेड लोकांचं लक्षण आहे किंवा माझ्या आयुष्याला मी जर ड्रिंक करत असेल तर सगळे लोक मला खूप चांगलं समजतात. किंवा आजच्या महिलांमध्ये हा ट्रेंड खूप जास्त बघायला मिळतो, की नवरा जर पितोय तर नवऱ्याला पिता पिता मी जर कंपनी दिली तर आम्ही एका चांगल्या स्टेटसची लोक आहोत असा लोकांचा समज होईल. त्यासाठी ती महिला जी पिणारी नसते ती सुद्धा प्यायला सुरुवात करते. सो अल्टिमेटली प्रॉब्लेम हा आहे ना, की आपण मेल फिमेल असा डिफरन्स नाही करू शकत याच्यामध्ये, की पुरुषच या गोष्टीला जबाबदार आहे किंवा महिला. आता होतंय असं, की आपल्याला लाईफस्टाईल जगणं याच्या कन्सेप्ट माणसाच्या बदललेल्या आहेत. कन्सेप्ट अशा आहेत, की माझ्याकडे लहान मुलांमध्ये माझ्याकडे जर आयफोन असेल तरच मला माझ्या मित्रांमध्ये रिस्पेक्ट मिळेल. इथून सुरुवात आहे. लहान लहान मुलांमध्ये आता कित्येक केसेस अशा आहेत जे वडिलांचा पगार तेवढा पुरत नाहीये, पण वडिलांना EMI भरावा लागतोय कारण की मुलाला आयफोन घेऊन द्यायचा आहे. सो ही डिपेंडन्सी जोपर्यंत आपण टॉलरेट करतोय, त्या अर्थी मुलांना ही गोष्ट समजवण्याची गरज आहे, की तो आयफोन जो 1.5 लाखाचा आहे त्याच्यावरनंही तू फोनवरच बोलणार आहे. हो. आणि जो 10,000 रुपयाचा फोन आहे त्याच्यावरही तू कॉलिंगच करणार आहे. बरोबर. आयफोन ही नक्कीच एक लक्झरी आहे.
पण तशा पद्धतीचं माझं काम असेल, मला ईमेल्स चेक करायचे आहेत, मला व्यवहार करायचे आहेत, मला बरेच काही प्रोजेक्ट्स तयार करायचे आहेत, तर त्या गोष्टीसाठी आयफोन घेणं मी समजू शकतो. पण जो मुलगा ऑलरेडी शाळेत आहे, त्याला फक्त मित्रांना मैत्रिणींना फोन करायचे तर त्यासाठी आयफोन असणं आवश्यक नाहीये. पण ह्या मुलाला तेव्हा समजेल ज्या वेळेला पेरेंट्स तसं वागत असतील. पेरेंट्सच्या बाबतीत चुका अशा होतात की ज्या सुविधा आम्हाला आमच्या लहानपणी मिळाल्या नाहीत, त्या सुविधा मुलांना मिळाव्यात म्हणून ते देत जातात. राईट पण हे देण्यामध्ये ते कुठे थांबायचंय त्यांना समजतच नाही ना, की आपल्याला लहानपणी मला माझ्या एक्सपिरियन्स सांगतो की मला सायकल खूप आवडायची चालवायला. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत 70% वर मार्क मिळणार नाहीत, कारण की मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, मला 50-60च्या पण ती 70% मिळवले तर मला सायकल मिळणार आहे यासाठी मी एवढा घोकून अभ्यास केला. त्यानंतर जी सायकल आली, ती सायकलची किंमत एवढी होती माझ्यासाठी, तिला मी रोज पुसायचो, रोज सगळं काही छान करायचो, कारण का तो स्ट्रगल होता. बरोबर सर. आता मुलांनी तोंडातनं शब्द बाहेर काढला की मला आयफोन पाहिजे, की वडील लगेच देतात. सो मुलांना हे स्ट्रगल काय असतं हे माहीतच नाहीये. त्यांनी कधी झटका खाल्लेलाच नाहीये. मग अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला पुढच्या लाईफमध्ये एखादं ब्रेकअप होणं, एखादा डिवोर्स होणं, नोकरी जाणं किंवा अचानक टर्मिनेट केलं जाणं, अशा पद्धतीचे शॉक्स जेव्हा असतात ना, त्यावेळेला त्यांना स्ट्रगल काय आहे, संघर्ष काय आहे, हे माहीतच नसल्यामुळे ते कोलमडून जातात. आणि त्या कोलमडलेल्या अवस्थेमध्ये पुन्हा रोल येतो व्यसनाचा, की मग अशा वेळेला मला माझ्या मनाला जर बरं वाटायचंय, तर मला हेल्प कोण करणार? सगळे लोक जर बोलतायत, पण ऍक्च्युअली मदत कोणी करत नाही. मग अशा वेळेला मी माझ्या मनाला रेग्युलेट करण्यासाठी थोडीशी घेतो. मग ते थोडीशी घेण्यामध्ये त्याला असं वाटतं की अरे हाच तर खरा मित्र आहे. मग तो एकदा, दोनदा, तीनदा, चारदा रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ रेग्युलर बेसवर करत राहिल्यामुळे तो व्यक्ती जो व्यसनासाठी बनलेलाच नाहीये, पण तो व्यसनाधीन होऊन जातो. याची सुरुवात आता मी कुठे सांगितली, की त्याच्या बालपणात. बालपणामध्ये जर त्याला तो स्ट्रगल, त्या सगळ्या गोष्टी जर समजल्या असत्या, तर त्या गोष्टी म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मुलांना अगदी छडीच्या दिशेवर ठेवायला पाहिजे. पण अननेसेसरी डिमांड पूर्ण करून सुद्धा त्यांचा आपण काही खूप उत्कर्ष करतोय, अशातलाही भाग नाही. सर, मला असं वाटतं की तुमच्यासोबत या एका शब्दावर, पॅरेंटिंगवर एक नक्कीच काउन्सिलिंग सेशन मी तुमच्यासोबत परत Yes. एकदा शूट करेल. आणि प्रेक्षक हो, माझे प्रश्न इथपर्यंत संपलेले आहेत. आणि मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा प्रश्न इथे मांडा. तुमचा का होईना दुसऱ्यांसाठी मांडा, पण प्रश्न मांडा जेणेकरून बाहेरच्या लोकांना ते प्रश्न पडत असतील, पण ते कदाचित घाबरून प्रश्न मांडत नसते. मुद्दा एवढाच आहे की एखादा व्यक्ती जर नशेमध्ये पूर्ण बुडालेला आहे, तर त्याला बाहेर का काढायचं? इथे कबीर साहेबांची मला एक वाणी आठवतीये की मनुष्य जन्म दुर्लभ है ये मिले न बारंबार, जैसे तरुवर से पत्ता टूट गिरे फिर बहूर न लगता डार. असं म्हटलं जातं की मनुष्याचं देह हे फार भाग्यवान व्यक्तीला मिळतं आणि त्याच्यामधलेच आपण आहोत. पण व्यसन हे एक प्रकारचं आपल्यासाठी आज राक्षसच आहे असं असं म्हणावं लागेल. या राक्षसाला हरवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत लागणार. सर, जाण्यापूर्वी मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. या सगळ्या पॉइंटला जसं तुम्ही म्हणाला की मनाला कंट्रोल करावं लागतं, मनाला कंट्रोल करावं लागतं. सर, इथे एक पॉइंट अजून एक मॅनिफेस्टेशनचा येतो. याच्यावर तुम्ही काय बोलाल? नाही, मॅनिफेस्टेशन पेक्षा अफर्मेशन्स. आपण अफर्मेशन्स लहानपणी ज्या वेळेला आपण शाळेत होतो, त्यावेळेला मी मोठा झाल्यानंतर मी इंजिनियर होणार आहे, मी क्रिकेटर होणार आहे. हे एका अर्थी आपण आपल्या मनाला दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत. मी रोज उठून या सगळ्या गोष्टी बोलतोय आणि त्या दिशेने वाटचाल करतोय. तर याचा अर्थ आपण एक झाड तिथे म्हणजे त्याचं रोप लावलेलं आहे. पुढे गेल्यानंतर त्याची आपण निगा राखतोय की मला क्रिकेटर व्हायचंय, तर मला कोच कोण करणार आहे, माझ्याकडे किट कुठलं असणार आहे, मी बॅट्समन होणार आहे का बॉलर होणार आहे, या सगळ्या संदर्भात मी विचार करतोय आणि त्या दिशेने वाटचाल करतोय आणि पुढे गेल्यानंतर तसं मला करता येतंय. हे मॅनिफेस्टेशनचा प्रकार आहे. पण या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही 2-3 गोष्टीची मदत घेऊ शकता. एक अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स की मी ह्याच्यातनं बाहेर पडणार आहे. मी ह्याच्यातनं बाहेर पडून सगळं जे उद्ध्वस्त झालेलं आहे ते पुन्हा एकरूप करणार आहे. या गोष्टीसाठी आपण अध्यात्माची मदत घेऊ शकतो. अध्यात्मामध्ये नामस्मरण करणं किंवा वेगवेगळ्या ज्या अशा टेक्निक्स आहेत, ज्या टेक्निक्सच्या आधारावरनं माणसाला
त्यातला जो एकटेपणा जो आहे हम्म. तो एकटेपणा कमी करता येतो. आणि असं माझी आई नेहमी मला मला असं म्हणते हम्म. की सगळं जग आपला साथ सोडून जाईल पण हम्म. देव आपला साथ कधी सोडणार नाही. तर त्या धर्तीवर जर आपण अध्यात्माकडे वळलो हम्म. तर अध्यात्माचा नक्कीच उपयोग होतो. पण अच्छा. नुसतं नामस्मरण करून हम्म. होणार नाही, तर त्या दिशेने वाटचालही करायला पाहिजे. बरोबर सर. जे काही आपण अध्यात्मामध्ये जे काही आपल्याला उपदेश सांगितलेले आहेत हम्म. की चांगलं वागावं, चांगल्या गोष्टी असाव्या, चांगले मित्र असावे, आपली वाणी चांगली असावी. ऍक्च्युअली ते तसं झालं पाहिजे. मी इथे छान बोलतोय आणि बाजूला जाऊन काहीतरी वेगळं करतोय, मग ते मिसमॅच होऊन जाईल. खरंय. सो अल्टिमेटली आपण जे विचार करतो, हम्म. आपण जे बोलतो हम्म. आणि जे आपण अभ्यास करतोय, हम्म. जसं असण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं जाते, तर तसं होण्यासाठीचा प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यासाठी तो अध्यात्माचा जास्त खूप मदत होते. अच्छा. धन्यवाद सर तुमचं. प्रेक्षक हो, सरांनी अध्यात्माचा पॉइंट इथे तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्हाला अशी जर कुठे जागा माहिती असेल जिथे अध्यात्माने, नामस्मरणाने आणि असे भरपूर असे लोकांना जर तुम्ही बघितलेलं असाल, की जिथे लोकांनी अध्यात्मामध्ये एंट्री केल्यानंतर पूर्णपणे नशा सोडलेला आहे, आज ते सुंदर जीवन जगत आहेत, तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते स्थान कोणतं आहे, ते लोक कोणती आहेत आणि ते ते तिथेपर्यंत कसं पोहोचायचं, कारण भरपूर लोक नशेमध्ये आजही डुबलेले आहेत. जाण्यापूर्वी आपण इथे सरांशी एक सगळ्यात महत्वाचा पॉइंटवर बोलणार आहोत. सर, तुमच्या सेंटर पर्यंत जर कोणाला यायचं असेल तर कसं पोहोचता येईल? आमचे वेबसाईट आहे मनशक्ती.org, www.manashakti.org. हम्म. आमचे इंस्टाग्रामवर पेजेस आहेत, हम्म. फेसबुकवर पेजेस आहेत, हम्म. गुगलवर सुद्धा जर तुम्ही सर्च केलं तर मनशक्ती व्यसनमुक्ती केंद्र नावाने जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला आमच्या सेंटरविषयी पूर्णपणे माहिती मिळेल. हम्म. शक्यतो आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि लोकांपर्यंत या सगळ्या माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही गावोगावी जाऊनच करतो. अच्छा. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तींना जर एखाद्या गावातल्या प्रमुखाला वाटत असेल की गावातल्या लोकांचं प्रबोधन करायचंय, तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्ही कुठल्याही प्रकारचे जनजागृती करण्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही. तर आम्ही पूर्णपणे ते मोफत काम करतो. त्यामुळे कधीही जर अशा कामासाठी जर मला अगदी रात्री 12 वाजता जरी कोणी हाक दिली तरी सुद्धा माझी जायची तयारी. खूप आनंदाची गोष्ट आहे सर, तुम्ही एवढं चांगलं काम करताय. एक प्रकारची सेवा आणि कितीतरी घर उद्ध्वस्त होण्यापासून तुम्ही वाचवता इनडायरेक्टली. Yes. सर, जाण्यापूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? नाही, प्रेक्षकांना मी ही गोष्ट सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे व्यसनाकडे जाण्याची जी पहिल्या काही गोष्टी ज्या ओळखण्यासारख्या आहेत की स्वभावात पटकन बदल होणं, चिडचिडेपणा होणं, या गोष्टी निग्लेक्ट करू नका. जर त्याला काही डिप्रेशन असेल तर त्या डिप्रेशनसाठी मदत घेण्यासाठी लाज बाळगू नका. कुठल्याही अशा प्रकारची मानसोपचार घेणं याचा अर्थ तो व्यक्ती वेडा आहे असं ठरवणं असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे गैरसमज बाळगू नका. दुसरी गोष्ट म्हणजे की व्यसनाधीन झाला की आयुष्य संपलं असं नाहीये, तर त्याच्यातनं बाहेर पडण्याचेही मार्ग आहेत. फक्त एवढंच आहे की त्यावेळेला आपल्याला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन घेणं आणि त्यासाठी योग्य त्या ठिकाणी योग्य ते त्याला मदत पोहोचवणं ही गरजेची आहे. तर असं कधीही तुम्हाला वाटलं तर आम्हाला कधीही संपर्क करा. धन्यवाद. चालेल. धन्यवाद आपलं सगळ्यांचं. जाण्यापूर्वी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट सांगण्याची इच्छा होतीये, की आमचे यापूर्वीचे पॉडकास्ट कीर्तनकार, प्रमाण, सोबतच कर्माचा हिशोब आणि सत्याचा शोध हे पॉडकास्ट बघायला विसरू नका आणि नक्कीच आमच्यासोबत जुळून राहा, सत्याचा शोध घेत राहा आणि अनुभवातून शिकत राहा. भेटूया पुढच्या अशाच पॉडकास्टमध्ये अशाच इम्पॉर्टंट गेस्ट सोबत आणि नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर आपलं.